ती असावरी अजून कशी नाही आली? तरी मी तुम्हाला सांगत होते त्या काटेकोरांबरोबर पाठवू नका आईंना म्हणून. अगं बाई शुभ्रा, बाबा काय झालं? अरे तुम्ही असं बाहेर का तिकडे? कोण येतं कोण जातं, माणसं बुजायला बसलोय. आई अहो आम्ही बाहेर गेलो होतो ना, आमच्याकडे चावी नव्हती आणि आजोबांकडनं चुकून दरवाजा लागला, त्यामुळे चावी त्यांच्याकडेही नाहीये. तुमची चावी द्या, दरवाजा उघडायचा आहे. अगो बाई अगं, चावी नाहीये माझ्याकडे. चावी काय, मला साधी पर्स सुद्धा घेऊन जाता आलं नाही ग. अशी कशी वेंधळी तू? साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. एक चावी शेजाऱ्याकडे देऊन जायची ना. अहो बाबा, सुलभा काकूंकडे नेहमी असते आपली एक चावी, पण त्याही घरात नाही येत ना. अय्या काय झालं? काही नाही, चावी आत राहिली. मला वाटतं आता दरवाजा तोडूनच आत जावं लागेल आपल्याला. सोम्या, कोंबडीच्या दरवाजाला हात लावलास ना तर बुक्कीचा आडवा पाडेन तुला. जा, चावीवाल्याला घेऊन ये. आता कुठे बघू आजोबा? काय कटकट आहे यार. आजोबा तुम्ही माझ्या घरी चला. त्या कारखान्याच्या घरी जीव गेला तरी जाणार नाहीये मी. मैत्रीत फसवलंय त्यांनी मला. त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही मला. अहो तुमचं आणि त्यांचं भांडण झालं, यात माझा काही दोष आहे का भाऊजी? तुम्ही आमच्याशी असं का बरं वागता? चला ना घरी. ते 4 दिवस बाहेरगावी गेलेत, ते नाही आहेत घरी. म्हणजे तुम्हाला त्यांचं तोंड देखील बघावं नाही लागणार. चला ना, असं काय करता? मम्मी तुम्ही या सगळ्यांना घेऊन या, तोपर्यंत मी आवरून ठेवते. भाऊजी हे बघा, तुमचा आणि त्यांचा जो काय वाद आहे ना, तो तुम्ही आणि ते बघून घ्या ना. पण आता घरी चला. मी तुमची सख्खी बहीण असते तर तुम्ही असंच वागला असतात का माझ्याशी? अहो आमच्यावर प्रसंग आला त्यावेळेस तुम्हीच तर आम्हाला इतके दिवस आसरा दिलात ना. अहो ते घर माझं देखील आहे ना. चला ना घरी. ठीक आहे, मग आता मी देखील तुमच्या बरोबर इथेच थांबते. नको नको, तो कारखानेच घरी नाही ना, मग येतो वर. चला या बाबा या, सावकाश. सरप्राईज. बघितलं का कोण आलंय? मम्मी तुम्ही विचारत होतात ना हे कोण आहेत म्हणून? हे आहेत आसावरी ताईचे होणारे मिस्टर. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही ते अगं मी बाजारात गेले होते, माझ्या हातात केवढ्या तरी पिशव्या. हे देवदूतासारखे भेटले आणि यांनी एकट्याने सगळ्या पिशव्या वरती उचलून आणल्या. अरे तुम्ही काही घेत नाही आहात, काही वाढू का तो? तू नको वाढू. नाव काय तुझं? हा, ते जे काय असेल ते. आता ही वाढेल. हे वाढ ग. अरे वा, आत्तापासूनच एवढं प्रेम. ये ग बाई आसावरी ताई. शुभ्रा, मी तुला तुझी आणि सोहमची रूम दाखवते. आसावरी ताई तू बघ यांना काय हवंय नकोय ते. भाऊजी तुम्ही बसा ना यांच्या बरोबर जेवायला. ते जेवणार नाही जावयासोबत. काही पद्धत असते आजी. तुम्ही इतक्या जुन्या दिसताय. रीत भातीला काय हात धुवून टाकले काय? जा, चांगला नॅपकिन घेऊन ये मला हात पुसायला. तुम्ही दुसऱ्यांच्या घरात आहात हे विसरताय का? त्यांनाच कसल्या ऑर्डरी सोडताय? हे आजीचं घर आहे ना, मग आजी सांगतील. तू काय आजीबाई म्हणतेस? जा बंडोबंद आहोत, सांगा काहीतरी हिला. चल शुभ्रा, मी तुला रूम दाखवते. चला. आमचं काही चुकलं का? म्हणजे आमच्याकडे न येता तुम्ही सरळ इथे निघून आलात. तुमच्या सुनेला विचारा. हे तू सांगतेस का मी सांगू? काय सांगायचं आहे?
अहो मी हिला बाहेर घेऊन निघालो, तुम्ही परवानगी दिलीत म्हणून. माझ्या गाडीचाच टायर पंक्चर झाला आणि ही गायब झाली होणाऱ्या नवऱ्याला एकट्याला टाकून. विचारा हिला. काय का असावरी, काय म्हणतात ते? तो अभिजित राजे तो आला होता मध्ये. राग मानू नका, मी फार स्पष्ट बोलतो, कारण मी खानदानी आहे, साफ मनाचा माणूस आहे. आपल्याला लपवा छपवी अजिबात आवडत नाही. काचेसारखा पारदर्शक आहे मी. आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत मी काय करायला हवं? टाक दे. अगं ते ना टाकते ना. तिला माफी मागायला लावा, सांगायला सांगा मी चुकले म्हणून. अगं माग ना माफी. मी चुकले. कान पकड. मी चुकले, पुन्हा असं करणार नाही. माझ्या होणाऱ्या बायकोने फक्त माझंच ऐकलं पाहिजे. घ्या नॅपकिन. चल गा, ताटात घेऊन जा. चल. बायकांना फार चंचल मनाचे असतात. लग्न ठरेपर्यंत त्यांचं एक होत नाही. बायकांना अक्कलच नसते, ती पुरुषात असते. म्हणून निर्णय आपणच घ्यायचा. पुरुषांनी वाचक ठेवायला हवा. एकदा का हातून लगाम सुटला की अख्खं घर कोसळतं. बंडोपंत पटतंय मला. लोक तुम्हाला प्रश्न विचारणार. बंडोपंत, आता ह्या वयात काय अवस्था झाली आहे तुमची? गयावया करावी लागते. ठीक आहे, मी वचन दिलंय म्हणून हे लग्न मोडत नाहीये मी. पण असला प्रकार पुन्हा होता कामा नये. सांगा तिला. जेवण खूप छान होत. पुन्हा येईन. बंडोपंत, निघतो मी. असावरी ते निघाले ग. असं वागत राहिलीस तर काय खरं नाही तुझं. बायकांनी कसं खावं प्यावं पडून राहावं. नवरा म्हणेल ते शांतपणे ऐकावं. कशाला उगाच जीवाचे हाल करून घेतेस? त्या बंडोपंतांची दया आली म्हणून तुला माफ केलं. माझ्यासारखा राजपिंडा नवरा मिळत असताना काय तुला भिकेचे डोहाळे लागलेत? मी आवडत नाही? नाही आवडत का? काय आवडतं माझ्यातलं? माझं रूप, कान, गाल. लाजते. हात पुढे कर. हात पुढे कर. माझ्या दुसऱ्या बायकोचा हौसेने नवीन घेतला, पण तिने जास्त नाही वापरला. लगेच गेली. आता तू वापर, म्हणजे आपल्याला कधीही बोलता येईल, काहीही बोलता येईल. आणि मी फोन केला तर लगेच उचलत जा. एक गंमत दाखव. ढॅन टॅडॅन टिंग.
आपली आठवण आली तर फोटो बघत जा. आणि हो, त्या हॉटेलवाल्याला हा नंबर देऊ नकोस. हं? येऊ. हो. कुठे गेला होतास? चावीवाल्याकडे गेलेलो. आवाच्या सव्वा भाव सांगतोय. त्याला म्हटलं सकाळीच ये. सकाळी गेलं तर 600 रुपये, रात्री 2500 सांगतोय. काय रे तू, थोड्याशा पैशासाठी घालवलीच नाही इज्जत? अरे बनवून घ्यायची ना चावी. मला सांगायचं, मी दिले असते पैसे. पण तू नाही म्हणालास ना. जाऊ दे. काय तू. मला सांगा, तुम्ही नेहमी एवढे पैसे घेऊन फिरता, तुम्हाला भीती नाही वाटत कोणी चोरी करेल याची? कसली भीती? अरे पैसे चोरीला जातील आपलं नशीब नाही. आपल्या नशिबात खूप आहे आणि माणसाची किंमत त्याच्या पैशावर मोजली जाते, हे लक्षात ठेव. खिसा रिकामा तर किंमत शून्य. आता तुझ्या आईचं आणि माझं लग्न होईल ना, तेव्हा तू बघशीलच. आणि तू सुद्धा अगं अक्कल कशी येत नाही तुला? माझा जीव घेऊनच शांत होणारच का तू? असं नका ना बोलू बाबा. अगं तसं बोलू नको तर काय करू? तो काटेकोर भला माणूस आहे. बाबा मला खूप भीती वाटते हो त्यांची. का भीती वाटते? काय केलं त्यानं तुला? तो स्पष्ट बोलतो म्हणून राग येतो का तुला? अगं स्पष्ट बोलणारीच माणसं मनाने चांगली असतात. बाबा बाबा मला नाही करायचंय लग्न. का का नाही करत लग्न? संसार करायची हौस निर्माण झाली होती ना तुझ्यात. माझ्यासारखा सासरा मिळाला हे तुझं भाग्य समज. माझ्या जागी दुसरा कोणी असतं ना तर त्यांनी तुला कधीच हाकलून लावलं असतं. हे बघ, तू काटेकोराशी नीट वागशील. तो उठ म्हणाला की उठशील, बस म्हणाला की बसशील. बोल, नीट वागशील ना त्यांच्याशी? हो बाबा, हो बाबा, ते म्हणतील तसं मी वागेन. पण तुम्ही स्वतःच्या जीवाला काही करून घेऊ नका बाबा. मी ते म्हणतील ते करेन. व्हिडिओ कॉल? हा बोल बोल शुभ्रा. सर, तुम्हाला माहितीये का, इथे एक मोत्यांची माळ तुटली आहे आणि एक 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 असे मोती व्हायला लागलेत. आता मी काय करू मला कळत नाहीये. सगळे मोती वाहून गेले तर मला विचारू नका मग. कोण संपवतंय मोती? आई संपवतायत, पण माळेची ताणाताण आजोबांनी केली आहे. दत्ता पण नाही आपला हे दत्ताजी पण ना, एक तर त्यांच्याकडे मोतीच नाहीत, वर ते ड्रॅगन सारखी तोंडातून आग ओकत असतात. हे काटेकोरचे मित्र झाल्यापासून आपले दत्ताजी फार बिघडलेत नाही शुभ्रा? ड्रॅगन आवडलंय मला. बरं मग मी पण एक मज्जा सांगू. आज आम्ही सगळे ड्रॅगन बरोबर इच्छाधारी नागिणीकडे आलोय. प्रज्ञा, अहो काय झालं, आमच्या घराची चावी राहिली घराच्या आत, त्यामुळे आम्ही राहिलो बाहेर. मग आम्ही इच्छाधारी नागिणीकडे आलो आणि बघतो तर काय, तिथे घुबड जेवत बसलं होतं. काटेकोर दत्ताजींना पिन मारायला. अरे सर, तुम्ही कमाल स्मार्ट आहात. बरं तुम्हाला माहितीये का, इथे ना कुणाला तरी हसू येतंय.
पण कुणीतरी हसणार नाहीये. त्यामुळे आता तुम्हीच बघा बोलून. अरे वा सर, तुम्हाला पाहिल्या पाहिल्या आमचं रडणंच थांबलंय. आता तर माझी खात्री पटली आहे. आईंशी तुमचं लग्न झालं की तुम्ही त्यांना आयुष्यात कधी रडू देणार नाही. शुभ्रा, आसावरीताई, अगं आसावरीताई, बाहेर येतेस का? मला फ्रेश व्हायचंय. तुम्ही बोला, मी बघते. अगं आसावरीताई, मला फ्रेश व्हायचंय. हो, पण आई फ्रेश होत आहेत. चल ना, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. चल. हे बघा सावरी, तिकडे काय चाललंय याची मला पूर्ण कल्पना आहे. तो काटेकोर कसा माणूस आहे हे मला छान माहिती आहे. हे सगळं तुला असंही होत असेल. हे बघ, जे काय चाललंय त्यात आपली चूक आहे. आपण चुकतो आहोत. आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं तुला वाटत असेल, पण तुला मी सांगतो आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये. जे काय झालंय ते तुझ्यामुळे अजिबात झालेलं नाहीये, लक्षात घे. हे बघ, मला एक सांग, काटेकोर सारख्या माणसाशी तू तुझ्या मुलीचं लग्न लावून दिलं असतंस का? नाही, कधीच नाही. नाही ना? तू अजिबात चुकत नाहीयेस असावरी. हे बघ, जाळ लागल्याशिवाय वांग्याचं भरीत होतं का? नाही. वरणाला उकळी फुटते का? नाही. उरलेला भात सुद्धा स्वादिष्ट चविष्ट व्हायचा असेल तर त्याला फोडणी ही द्यावीच लागते. मग आपल्याला एकत्र यायचं असेल तर आपल्याला चटके लागणारच ना. हे बघ, दत्ताजी सध्या जरा रागात आहेत. त्यात आधीपासूनच ते जरा हट्टी आहेत. जरा कसले, फारच हट्टी आहे. त्यांच्या सून वजा आईने त्यांचे हट्ट पुरवून पुरवून त्यांना बिघडवून ठेवलंय. हो ना? आता जर आपणच त्यांना बिघडवलंय तर आपणच त्यांना योग्य मार्गावर आणायला हवं. हवं की नको? आता माझे प्रयत्न सुरू आहेत, पण तू प्लीज धीर सोडू नकोस. ओके? घे 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 त्याचा फोन घे. काळजी करू नकोस, मी आहे ना. काय ग, इतका वेळ लागतो तुला फोन घ्यायला? कितींदा सांगितलं तुला एका रिंग मध्ये फोन उचलत जा म्हणून? माफ करा मला. काय माफ करा? बंडोबंतनी डोस दिलेला दिसतोय. आता तरी अक्कल आली का? त्या अभिजितचा अपमान केलास, त्याला जायला सांगितलंस. आला का तू परत विचारायला? काय त्याला माहित नाही आपण कोण आहे? आणि तुला सांगतो, आता काही झालं तरी आपण तुला आपल्या हातून सुटू देणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना तर ती आपलीच होते, नाहीतर मी ती तोडून टाकतो. कळलं का तुला? हो. हे, मी जास्त स्मार्ट आहे की तो हॉटेलवाला? बोल ना. मीच ना, मीच ना. बोल ना, मी स्मार्ट आहे म्हणून. नेक्स्ट टाइम या प्रश्नाचं उत्तर एकदम फास्ट द्यायचं, कळलं?